माझं नाव डॉक्टर अविनाश आहे. अविनाश आनंद. मी बाल मेंदूविकार तज्ञ आहे. न्यूरोविजन पिडॅट्रिक सुपर स्पेशालिटी क्लिनिक छत्रपती संभाजीनगर येथे कार्यरत आहे. सो आजचा टॉपिक जो आहे तो इपिलेप्सी काय आहे, त्याच्यानंतर इपिलेप्सी ट्रीटमेंट काय आहे आणि इपिलेप्सीचा जो पेशंट आहे तो नॉर्मल लाईफ जगू शकतो की नाही. सो दोन महत्वाच्या टर्म्स, इपिलेप्सी आणि सीजर. सीजर काय असतं आणि इपिलेप्सी काय असतं, त्याच्याचा डिफरन्स काय आहे ते आपण पाहू. सीजर म्हणजे आपण जर कम्पेअर करायचं पाहिलं तर सीजर्स हे एक शॉर्ट सर्किट आहे. शॉर्ट सर्किट जसं की आपण न्यूरॉन जे असतात, न्यूरॉनला आपण कम्पेअर करू शकतो इलेक्ट्रिसिटीच्या ज्या तारा आहेत त्याच्याशी. सो ब्रेन हा एक शरीरातला महत्वाचा घटक आहे आणि ब्रेन मध्ये भरपूर न्यूरॉन्स असतात, त्याचे इलेक्ट्रिसिटीचे वायर्स असतात आणि इलेक्ट्रिसिटीच्या वायर्स मध्ये शॉर्ट सर्किट झाला तर आपल्याला जो स्पार्क दिसायला लागतो तो सेम स्पार्क जो जेव्हा ब्रेन मध्ये होतो न्यूरॉन्सच्या एक्सेसिव्ह डिस्चार्जमुळे त्याला आपण सीजर म्हणतो. आणि असे एक दोन किंवा दोन पेक्षा जास्त सीजर जेव्हा येतात तेव्हा आपण त्या पेशंटला इपिलेप्सी आहे असं लेबल करतो. सो इपिलेप्सीचे कारण भरपूर आहेत, पण दोन महत्वाचे कारण म्हणलं तर एक तर स्ट्रक्चरल आणि अनुवंशिक, त्याला आपण जेनेटिक असं म्हणतो. स्ट्रक्चरल म्हणजे काय, भारतामध्ये फार जास्त कॉमन आहे स्ट्रक्चरल. कशामुळे? कारण जन्माच्या वेळी ऑक्सिजन पुरवठा कमी होणे, शुगर कमी होणे आणि इन्फेक्शन वगैरे होणे, ह्या गोष्टींमुळे ब्रेनमध्ये कुठेतरी थोडासा दाग आलेला असतो आणि त्या दागातून इपिलेप्सी किंवा सीजर्स हे येतात. त्यामुळे स्ट्रक्चरल हा जास्त कॉमन आहे डेव्हलपिंग कंट्रीज भारतासारखे. दुसरा जो आहे अनुवंशिक म्हणजे जेनेटिक. तो हे दोन महत्वाचे कारण. आता पाहिलं तर जी इपिलेप्सी आहे क्युरेबल आहे किंवा ट्रीटेबल आहे का? सो इपिलेप्सी क्युरेबल नाहीये. क्युरेबल म्हणजे काय, जेव्हा आपण मूळ कारण जे आहे त्यातलं काढू शकतो. आपण पार्शियली क्युरेबल म्हणू शकतो, पण ट्रीटेबल आहे. पार्शियली क्युरेबल का म्हणलं? कारण आता सध्या विथ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी जे स्ट्रक्चरल कॉजेस आहेत त्याच्यामध्ये आपण सर्जरीज करून म्हणा जो डाग आलेला आहे तो काढण्याचा प्रयत्न करतो आणि काढू शकतो. सो त्या कंडिशन मध्ये पेशंट कम्प्लिटली इपिलेप्सी मधून क्युअर होऊ शकतो. ट्रीटेबल याच्यासाठी आपण जे इपिलेप्सीचे जे ट्रीटमेंट ऑप्शन्स आहेत त्याच्यामध्ये फर्स्ट आणि फॉरमोस्ट जे असतं की मेडिसिन. मेडिसिन हे जे आहे इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटसाठी आपण कॉमनली वापरलं जातं. त्याच्यानंतर पुढचे ऑप्शन्स जे आहेत इपिलेप्सीच्या ट्रीटमेंटसाठी, तर एक तर डाएटमध्ये किटोजेनिक डाएट फार कॉमनली वापरला जातो. त्याच्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे सर्जरी. सर्जरी विथ ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मेन दोन प्रकारच्या सर्जरीज केल्या जातात. एक तर रिसेक्शन सर्जरी असतात, तिथे फोकल कॉर्टिकल डिस्प्लेसिया किंवा कॉर्टिक ट्युबर्स वगैरे असतात, तर ते आपण रिसेक्ट करून इपिलेप्सी थांबवण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरी सर्जरीची टाईप जो असतो त्याला डिस्कनेक्टिव्ह सर्जरीज असं म्हणतात. डिस्कनेक्टिव्ह सर्जरीज म्हणजे जेव्हा ब्रेनचा मोठा भाग इन्व्हॉल्व्ह असतो तेव्हा आपण त्याचे ब्रेनचे कनेक्शन्स आहेत ते कट करतो, त्याला आपण डिस्कनेक्टिव्ह सर्जरी करतो. आणि एक आणखी ऍडव्हान्स सर्जरीचा जो पार्ट आहे त्याला आपण म्हणतो न्यूरोमॉड्युलेशन. न्यूरोमॉड्युलेशन म्हणजे मेनली वेगल नर्व स्टिम्युलेशन. हा एक फार महत्वाचा ट्रीटमेंट ऑप्शन आहे. त्याच्यामध्ये आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे लाईफस्टाईल मॉडिफिकेशन. सो लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सुद्धा इपिलेप्सीच्या पेशंटमध्ये फार महत्वाचा आहे. एक तर तुमची स्लीप रेग्युलर असली पाहिजे, हा सगळ्यात महत्वाचा, कारण स्लीप डिप्रायव्हेशन हा फार मोठा ट्रिगर मानला जातो इपिलेप्सीसाठी. लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये दुसरा जो आहे की स्ट्रेस मॅनेजमेंट, रिलॅक्सेशन टेक्नॉलॉजी टेक्निक्स आपल्याला ज्या आहेत त्या यूज करायच्या. तर त्याच्यामध्ये मेडिटेशन आलं, त्याच्यानंतर योगा आलं. हा सुद्धा योगा आणि मेडिटेशन भरपूर म्हणजे फायदा होतो इपिलेप्सीच्या पेशंटचे. त्यानंतर जे एपिलेप्सीचे जे पेशंट आहेत तर त्यांचा जो हे आहे किंवा ते नॉर्मल लाईफ जगू शकतात का किंवा लग्न करू शकतात का, प्रेग्नेंट होऊ शकतात का? तर हो, एपिलेप्सीचे मोस्ट ऑफ द पेशंट जे आहेत नॉर्मल लाईफ जगू शकतात. पुढे भविष्यात मेडिसिनवर म्हणा किंवा बाकीच्या ट्रीटमेंट ऑप्शन्सवर म्हणा एपिलेप्सी जे आहे मोस्ट ऑफ द पेशंट मध्ये कंट्रोल होते किंवा ऍटलिस्ट जे आहे की बाबा स्वतःची स्टेबल लाईफ जगू शकतात एवढी कंट्रोल होऊ शकते. सो नॉर्मल लाईफ जगू शकतात, प्रेग्नन्सी ही कंटिन्यू करू शकतात. पण थोडंसं प्रेग्नन्सी जेव्हा होणार आहे तर तेव्हा आपल्याला मेडिसिन जे आहेत ते पाहावे लागतात. काही मेडिसिनचे जे इफेक्ट आहेत ते प्रेग्नन्सीमध्ये थोडेसे ते बाळावर इफेक्ट येण्याचे चान्सेस असतात. तेव्हा जेव्हाही प्रेग्नंट होणार आहे तेव्हा तुमचे जे डॉक्टर्स आहेत, ऑब्स्टेट्रिशियन्स म्हणा, जे स्त्री रोग तज्ञ आहेत म्हणा आणि मेंदूविकार तज्ञ, हा दोघांचाही सल्ला तुम्हाला त्या ठिकाणी घेण्याची गरज आहे. तो जेव्हा प्रेग्नंट होणार आहे तेव्हा ह्या दोघांच्या सल्ल्याने तुम्ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकता. तो नॉर्मल लाईफ जे पेशंट आहेत ते जगू शकतात. प्रेग्नन्सी जी आहे, प्रेग्नन्सी मी जसं बोललो किंवा जे तुमचे आपले स्त्रीरोग तज्ञ आहेत आणि मेंदूविकार तज्ञ आहेत यांच्या सल्ल्यानुसार तुम्ही प्रेग्नन्सी कंटिन्यू करू शकता. पण त्यांचा सल्ला हा फार महत्वाचा असेल, कारण मेडिसिनचे साईड इफेक्ट्स म्हणा, त्याच्यानंतर प्रेग्नन्सीमध्ये डोस ऍडजस्टमेंट म्हणा, बऱ्याच वेळा प्रेग्नन्सीमध्ये डोस मिस करतात पेशंट. सो त्यामुळे जो सीरियसचे चान्सेस वाढतात. तर त्यामुळे त्यामध्ये आईला आणि बाळाला दोघांनाही इजा होण्याचे चान्सेस वाढतात.
सो येस, नॉर्मल लाईफ, नॉर्मल प्रेग्नन्सी पॉसिबल आहे. बट ह्यावेळी तुम्हाला थोडंसं जास्त कॉशियस व्हावं लागेल आणि जास्त तुम्हाला प्रिकॉशन्स घ्यावे लागतील आणि डॉक्टरांचा सल्ला त्यावेळी घ्यावा लागेल.